डोळ्यात तेल घालून त्यांचं मात्र लक्ष असतं या मॅचकडे आणि नक्कीच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत असं सातत्याने. आणि कुणाल म्हात्रे आणि टीम संपूर्ण टीमचं मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आता मात्र रंगतोय तो मात्र शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांना फाईट करते ती म्हणजेच कान्हार्ले संघ. या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना एका साईडला असेल तो मात्र सचिन चोरगे, शिरगाव गावाला बिलॉंग करणारा सचिन चोरगे आणि सतीश सतीश. पहिलाच बॉल यावेळेस पाहूया एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जाईल आणि संपलाय खेळ. तो मात्र सतीशचा धक्का लागतो पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमला, तो म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव संघाला. की पहिल्या बॉलवर विकेट आपली गमावले बॅटिंग करत असणाऱ्या सतीशने. सचिन आणि सतीश ही जोडी सलामीची मैदानामध्ये दाखल झाली होती. आता मात्र सतीशने साथ सोडली म्हणजेच उर्फ जॉन्ट्या नावाने त्याला मात्र ओळखलं जातं. अवघ्या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने मात्र याचं नाव चर्चेत राहिलं. त्याचं नाव आहे जॉन्ट्या म्हणजे सतीश. हे नाव मात्र नक्कीच मुरबाडकर विसरणार नाही. आणि आता पहिल्या बॉलवर विकेट गेली, जी मात्र अडचण होती ती अडचण नक्कीच या मैदानामध्ये बाहेर काढायचं काम सध्याच्या घडीला केलंय ते म्हणजे भूषणने. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालं, त्याचं नाव आहे वैभव. क्रमांक 3 साठी खेळाडू आलाय वैभव आणि वैभवच्या खांद्यावर आता सध्याच्या घडीला जिम्मेदारी आहे. आणि वैभव कशा प्रकारे ही सातत्याने येणारे काही बॉल्स आणि ओव्हर ठरवतील. वैभवसाठी बॉल अक्रॉस आणि आडव्या बॅटने प्रहार केलाय. तितक्या जबरदस्त फटका होता, तितकेच क्षेत्ररक्षणला जबाब तिथे नक्कीच पाहायला मिळालं. शॉट मिडॉनला आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं श्रीगणेशा होत आहे 1 या धावेने. आणि नॉन स्ट्राईक एंडवर बॅट्समन उभा असणारा म्हणजेच ज्याने मात्र अवघ्या टेनिस मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. आणि आता सध्याच्या घडीला ज्याचे मात्र एक सुपला शॉट म्हणून रिड्स एक नावाची एक ज्यांनी प्रेक्षकांनी भरून प्रोत्साहन दिलं त्या सुपला शॉटला, त्या सुपला शॉटची यांनी निर्मिती करणारे शिरगाव गावाचं सचिन चोरगे स्ट्राईक एंडवर आहे. 2:11 पहिला बॉल पडला. आणि नक्कीच तुम्हाला विनंती करतो की स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचे भान ठेवा. भूषण ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. सचिन चोरगे स्ट्राईक एंडवर. सचिन चोरगेसाठी हा बॉल नक्कीच टप्पा पडला, थोडीशी लाईन खराब आली. टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी चेंज केली बॉलने आणि नक्कीच हा येतो वाईड बॉल. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते. धावपलकर धावा आहेत त्या मात्र 2 या आकड्यावर. भूषण गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 1 रन आणि थोडीशी लाईन खराब म्हणजेच उजव्या एसटीच्या बाहेर बॉल पडला आणि 1 रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. बॅटिंग करत असणारा शिवप्रेमी शिरगाव संघाच्या ऑन साइडला खेचून काढले, बॉल निघून गेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो सचिन चोरगेच्या बॅट मधून. शिरगाव संघाला आनंद, चौकार. एकदा भूषण गोलंदाजी ट्रॅकवर. अस्वीजी टाटेंग केला, पाहूया मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि काय घडतंय. नक्कीच एक धाव इथे रिव्ह्यू
रिव्ह्यूची मागणी केली. नो चेंडू आहे. चला, नो चेंडू आहे. कोणती विकेट नाहीये आणि एक रन सुद्धा कंप्लीट केलंय. अशा पद्धतीने 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 8 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीचा निर्णय आणि नक्की स्वतःवर मात्र विश्वास होता आणि एक धाव त्यांनी कंप्लीट केली, धावून पळून पूर्ण केली ती म्हणजे सचिन चोरगेने. आणि नक्कीच हा नो बॉल. यावेळेस इथे पाहूया, फटका थोडा फसला, मिस टायमिंग स्ट्रोक हवेत आहे आणि झेल पकडण्याची संधी, झेल केलाय कॅरी आणि नक्कीच फ्री हिट होता त्यामुळे कोणती विकेट गृहीत धरली जाणार नाहीये. आणि नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल कारण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या मात्र करतोय तो मात्र गोलंदाज भूषण. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 9 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून. 5 बॉल, 5 शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला, अंतिम बॉल. 5 बॉल आणि शेवटचा बॉल असेल भूषणचा या ओव्हर मधला. शेवटचा बॉल भूषण पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा स्विच डाटिंग केलाय, फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलाय, दांड्या गुल ती मात्र भूषणने. आणि सचिन चोरगेची विकेट ही या मॅच मध्ये महत्वाची होती आणि ती मात्र भूषणने जाणली होती आणि सचिन चोरगेला इथे मात्र दगावरचा रस्ता दाखवलाय. विकेट नंबर 2 मैदानामध्ये लागत असणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव संघाला लागतो दुसरा धक्का सचिन चोरगेच्या माध्यमातून. ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि एका ओव्हरमध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 9 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात नक्कीच मात्र भूषणच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि 2 विकेट आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केल्या ते म्हणजेच सचिन चोरगे आणि सतीशची. या 2 विकेट खूप महत्वाच्या होत्या आणि नक्कीच त्या विकेट जाणल्या होत्या. संघाने टाकलेला विश्वास जो मात्र नक्कीच इथे सातत्यात आणलं भूषणने. आणि आता सध्याच्या घडीला शिवप्रेमी शिरगाव संघाला अडचणीत नेऊन ठेवायचं काम जे मात्र भूषणने केलंय. आता मात्र इथे पाहावं लागेल गणेश नावाचा बॅटर मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल झालाय आणि वैभव ज्यांनी मात्र आतापर्यंत आपल्या संघासाठी 2 धावा इथे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पण इथे थोडंसं जरा विचार केला तर नक्कीच वैभवला आता मात्र थोडंसं स्थगित राहावं लागेल क्रीजवर कारण की क्रीज जर वैभवने सोडली तर संकट आणि संकट दिसून येईल ते मात्र शिरगाव संघावर. यावेळेस इथे पाहूया, आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, गुडल्या स्पॉट मध्ये चेंडू पडला त्यानंतर खाली राहिला बॉल आणि नक्कीच हा येतोय डॉट बॉल. वैभवसाठी हा टाकलेला डॉट बॉल गणेशने आणि नक्कीच गणेशच्या माध्यमातून पहिल्या बॉलची सुरुवात तर दमदार झाली पण पाहावं लागेल येणारे 5 बॉल कशा प्रकारे टाकेल ते मात्र 5 बॉल ठरवेल. गणेश पुन्हा एकदा सज्ज, वैभव स्ट्राईक एंड वर असेल. यावेळेस पाहूया समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रहार केलाय, नक्कीच एक धाव कंप्लीट तर केली. शॉट वाडीस लोंगाणला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि फेकी चांगल्या पद्धतीची होती आणि नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 या आकड्यावर.
11 धावा दापोलकर आहेत. 2 विकेट सुद्धा गमवल्या. सचिन चोरगेची विकेट इथे खूप महत्वाची होती. सतीशची विकेट खूप महत्वाची होती. त्या पद्धतीची विकेट नक्कीच याही जाणली होती आणि तशा प्रकारचे जाळं मात्र रचलं होतं या दोघांसाठी आणि त्या जाळ्यामध्ये ते अडकले. यावेळेस पाहूया लोअर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये आणि नक्कीच एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 या आकड्यावर. 12 धावा दापोलकर आहेत सध्याच्या घडीला मैदानामध्ये. बॅटिंग करत असणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव संघाच्या थोडी अडचण आणि थोडासा दबाव इथे निर्माण झालाय ते म्हणजेच शिवप्रेमी शिरगाव संघाच्या. यावेळेस इथे पाहूया बॅटम पॅडमध्ये चेंडू टाकला, खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑन साईडला चांगल्या पद्धतीचा शॉट सिलेक्शन केला होता पण फटक्यामध्ये इतकी ताकद नव्हती. तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 14 या आकड्यावर. गणेशचं कौतुक करावं लागेल कारण की आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले आणि 4 चेंडूमध्ये नक्कीच 5 धावा फक्त खर्च केल्या. अजूनही कोणता मोठा फटका याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला नाहीये. सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवते ती म्हणजेच कान्हारले संघ. पण पाहावं लागेल ज्या पद्धतीची बॅटिंग आहे त्या पद्धतीची दमदार गोलंदाजी ची क्षमता जी मात्र आहे शिरगाव संघापुढे. यावेळेस टप्पा पडला त्यानंतर उचली घेतली बॉलने आणि नक्कीच जाऊन बिसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने हा एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्या मात्र गणेशने गोलंदाज आणि धावसंख्या आहे ती मात्र 14 या आकड्यावर. 14 धावा ती मात्र शिवप्रेमी शिरगाव संघाच्या. लोअर फुल टॉस इथे पाहूया कव्हर पॉइंटला चेंडू निघून गेला. सी मारेशे पार हा येतोय चौकार. शेवटच्या बॉलवर गणेश नावाच्या फलंदाजाने एक आक्रमण केला आणि एक चौकार मिळवला आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 या आकड्यावर. 18 धावा दापोलकर आहेत आणि नक्कीच आता सध्या जर विचार केला तर थोडीशी अडचणमध्ये संघ होता. त्या अडचणीला इथे दूर करायचं काम सध्या गणेश आणि वैभवने केलंय. पण पाहावं लागेल डाव सावरायचे कारण की 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर बसलेत म्हणजेच सचिन चोरगे आणि सतीश हे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. ही थोडी मनामध्ये भीती असेल ती मात्र फलंदाजाच्या आणि तशा प्रकारचे इथे मात्र कामगिरी करावी लागेल. या 2 फलंदाजांना जिम्मेदारी घेतले, जिम्मेदारी पार पाडावी लागेल. यावेळेस इथे पाहूया बॅकफुटवर जागा बनवली, दिशा दिली बॉलला. नक्कीच एक धाव तर कंप्लीट केले. तोपर्यंत डीप कव्हरला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं आणि नक्कीच एक धाव कंप्लीट केली आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या आहे ती मात्र 19 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा दापोलकर आहेत. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ झाला आणि 13 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाल्या ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम शिरगाव संघ. इथे पाहावं लागेल क्रमांक 3चा षटक युवराज ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी केली होती. यावेळेस पाहूया सुरेख प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. तितक्याच चांगल्या प्रकारची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20 या आकड्यावर. 20 धावा दापोलकर आहेत सध्या मैदानामध्ये आणि नक्कीच आता इथून येणाऱ्या प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये कान्हारले संघाचा येथे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला होता. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने तितक्या ताकदीने फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती आणि जर यावेळेस इथे पाहावं लागेल थोडस दिशा खराब आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल होता आणि नक्कीच रिव्ह्यूचा इशारा आलाय नो बॉल साठी. ओके
नो बॉल. धाबा 2 1 आणि नो +1 अशा रीतीने 2 धावा आणि टीमच्या टोटलमध्ये जमा झाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 22 या आकड्यावर. येणारा चेंडू फ्री हिट असेल आणि या फ्री हिटचा चांगल्या पद्धतीचा इथे वापर करेल का तो मात्र फलंदाज गणेश कशा प्रकारची इथे कामगिरी करेल या फ्री हिट बॉलवर. यावेळेस पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय. फटका चांगल्या पद्धतीचा सजवला होता पण नक्कीच थोडीशी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये आणि 2 धाव तर कंप्लीट. थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये झालंय. टीमच्या टोटलमध्ये 3 धावा ऍड होतात. धावपलकर धावा आहेत त्या मात्र 25 या आकड्यावर. 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. आता सध्या जर विचार केला तर थोडीशी ते फिल्डिंग मध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळालं ते मात्र कानारले संघाच्या. 3 बॉल आणखीन 3 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. युवराज गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस शॉर्ट बॉल बॅकफुटवर थोडी जागा दिली दिशा दिली आणि नक्कीच कव्हरला चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 या आकड्यावर. 26 धावा धावपलकर आहेत आणि चांगल्या प्रकारची सुरुवात जी मात्र युवराजच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली आणि तितक्याच चांगल्या प्रकारची फटकेबाजी सध्याच्या घडीला 2 फलंदाज करतात. यावेळेस इथे गुडल्या स्पॉटमध्ये चेंडू पडला आणि नक्कीच जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि नक्कीच हा इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या आहे त्या आकड्यावर आहे ती म्हणजे 26 या आकड्यावर. गणेश स्ट्राइक एंडवर असेल. नॉन स्ट्राइक एंडवर वैभव असेल आणि गोलंदाजी ट्रॅक युवराज. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त केले यासाठी जाणला जातो तो मात्र युवराज. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा तितक्याच ताकदीने गोलंदाजी करतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन. गणेशला माघारी यावं लागेल. शिरगाव संघासाठी लागतोय हा 3रा धक्का. सचिन चौरगे मैदानामध्ये एंटर झाले होते. थोडंसं कान मंत्र काहीतरी दिलंय पण आता या कान मंत्राचा उपयोग सध्या तो मात्र वैभव आणि गणेश करेल का. रियाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. गणेशने आपल्या संघाची साथ सोडली. त्याच्या बॅटमधनं सुद्धा चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. एक चौकार आणि नक्कीच 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 26 या आकड्यावर. यावेळेस इथे पाहूया थोडीशी चांगल्या पद्धतीची ते लाईन थोडी खराब पाहायला मिळाली आणि टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते. धावपलकर धावा आहेत त्यामध्ये 27 या आकड्यावर.
यावेळेस इथे पाहूया सुरेख प्रकारचा फटका, चेंडू निघून गेला वाईडिस लोंगॉपच्या डोक्यावरनं. हा येतोय वैभवच्या बॅट मधून दमदार षटकार. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या कडे. एक षटकार पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला स्क्वेअर ऑफ द विकेटला पार करत. हा येतोय वैभवच्या बॅट मधून चौकार. यावेळेस इथे पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि पाहूया क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाच्या वर दस्तक ठेवणारा. हा येतोय षटकार. लवकर साथ सोडली. गणेशने मात्र साथ सोडली. पण मी अजून या मैदानामध्ये दाखल आहे आणि अशा प्रकारचं सध्याच्या घडीला सांगून देत असणारा बॅट्समन वैभव. फुलटॉस बॉल ऑन साइडला इथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय वैभवच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. तर शिरगाव संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दीपक चोरगे याचकडून तुम्हाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. तर जाऊया मॅचच्या कडे. तिथे रंगतोय मात्र शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांना फाईट करते कानारले संघ. या दोन संघामध्ये ते लढत आहे आणि वैभव नावाचं वादळ मैदानामध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळेला ऑन साइडला इथे पाहूया शॉर्ट बॉल होता. चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन केलं आणि क्षेत्ररक्षकाच्या कडून थोडी चूक पाहायला मिळाली आणि नक्कीच एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि वैभवसाठी नक्कीच सिराजने आपलं बलिदान दिलं आणि नक्कीच विकेटचा पतन धक्का लागतो चौथा बॅटिंग टीमला म्हणजेच शिरगाव या संघाला. मात्र 50 या आकड्यावर्षात अर्धशतक कंप्लीट झाले ते मात्र संघाचं आणि नक्कीच आता थोडंसं इथे आनंदाचं वातावरण असेल कारण की शिरगाव संघ थोडे अडचणीमध्ये होते आणि त्या अडचणीतून दूर करायचं काम सध्याच्या घडीला केलंय ते मात्र वैभव या फलंदाजाने. आतापर्यंत 13 चेंडू खेळला. 13 चेंडू मध्ये तब्बल त्याच्या बॅट मधून 30 धावांची खेळी साकारण्यात आली. गुड बॅटिंग. सध्या संकट मोचक जो मात्र बनला आपल्या संघासाठी वैभव नावाचा फलंदाज आणि नक्कीच आता सध्या जर विचार केला तर सचिन नावाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. यावेळेस इथे पाहावं लागेल अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने प्रहार केलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. त्यानंतर बॅकअप सुद्धा चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अशा रीतीने टीमच्या टोटलमध्ये 2 धावा ऍड होत्या. धावपलकर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 52 या आकड्यावर जिंकण्यासाठी 53 धावांचं इथे आव्हान असेल ते मात्र कानारले संघाला आणि नक्कीच
ज्या पद्धतीने फलंदाजी केली वैभवने, वैभवचं कौतुक करावं लागेल. आता सध्या जर विचार केला तर नाव चर्चेत असेल प्रत्येक शिरगाव संघाच्या आणि संघाच्या आणि गावाच्या, ते म्हणजे वैभवचं. कारण की आपल्या संघासाठी तारणहार बनला आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच 32 धावांची खेळली इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच आपल्या संघासाठी तारणहार बनला, संकटमोचक बनला आणि आपल्या संघाला आतापर्यंत 52 धावा पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि कान्हारले संघासमोर 24 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया. याच विभागातला एक गोड आवाज दीपक बिराडे साहेबांकडे. ओके, ठीक आहे. 53 धावांचं इथे लक्ष असेल आणि 53 धावा मात्र 24 चेंडू 53 धावा. इथे एक मोठं टार्गेट चेस करायचे ते म्हणजे कान्हारले संघाचा. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरचा जर विचार केला भूषणने टाकलं होतं त्या पद्धतीने वाटलं होतं की आता थोडंसं अडचणीमध्ये आहे तो म्हणजे शिरगाव संघ. त्यानंतर काय कमबॅक केलं वैभवने आणि आपल्या संघासाठी धुवेदार खेळी करून आता कान्हारले संघासमोर 53 धावांचं इथे आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 53 धावा. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुरमय संगीत. तर यानंतरचा सामना होणार आहे स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात असेल ते म्हणजे नांदेणी संघ. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच इथे टॉसका बॉक्स मध्ये येऊन रिपोर्टिंग करायचे. स्वर्गीय आप्पा स्मृती जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांना फाईट करेल नांदेणी संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच टॉसका बॉक्स मध्ये ते येऊन उपस्थित व्हायचे प्लीज सर. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. तर नुकताच इथे आपल्या इथे काही मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. तर खानमिरे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सागर दळपे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आणि या त्यांचं स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धावांचं इथे आव्हान आहे आणि एका साईडला जर असेल ते म्हणजेच मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चेत असलेला संघ तो म्हणजे शिरगाव संघ आणि एका साईडला असेल कान्हारले संघ. 53 धावांचं इथे आव्हान आहे आणि या 53 धावांचा 24 चेंडू 53 धावांचं आव्हान इथे मात्र पार करण्यासाठी नक्की जिम्मेदारी घ्यावी लागेल या दोन सलामीच्या फलंदाजाला. कारण की या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, कारण मागच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर शिवप्रेमी शेगाव सारखा संघ एक बलाढ्य संघ आणि त्या बलाढ्य संघासमोर 24 चेंडू. सागरदादा दलपे सरपंच ग्रामपंचायत खाणेवडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. न्यू यंगस्टर नांदेणी आणि त्यांना फाईट करेल संघ स्वर्गीय आप्पा स्मृती जयगावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. सागरदादा दलपे यांना देखील विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा. 4 ओव्हरची मॅच, द्वितीय फेरीचा सामना दुसरा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यात सोबतीनं पिंक पॅन्थर कान्हारलेला. पहिला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि डाव सुरू झाला भूषणच्या बॅटमधनं. पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघाचा रन्स आला 4, लक्ष्य 53चं 53. डेथोर मध्ये चांगली बॅटिंग केली वैभव सोकांडेनं. इंडिव्हिज्युअल 32 32 धाब्याचं चांगलं योगदान त्याच्या बॅटमध्ये आलेलं आहे. स्वर्गीय आप्पा स्मृती जयगावदे स्पोर्ट्स डोंगरनावे कॅप्टन जयंती शेळके यांनी जिंकला नाणेफेकीचा कौल. निर्णय क्षेत्रक्षणाचा
बॅटिंग टच इन्व्हिटेशन दिले न्यू यंगस्टर नांदेडला. नेक्स्ट मॅच रेडी राहा दोन्ही टीम्स. हा चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. अंपायर मंदार राणे सर सांगतात इट्स वाईड. ऍड झाले त्या ठिकाणी एक धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा रनच्या बढतीनं टीमची जी टोटल आहे ते सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 आकड्यावर 53 टू विन. 53 धाब्याचं लक्ष. 13.33 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे विजयासाठी आता मेंटेन करायची आहे ती टीम पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाला. मोहन सोकांडेला आपण बघत आहोत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना भूषणच्या विरोधात. फुलर लेन ड्राईव्ह केला समोर. वाडेश मिडॉनला फिल्डर सेट आहेत. गणेश सोरगे थोडेसे फॉर्मल झाले तोपर्यंत पूर्ण झाले आणखीन एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीनं टीमची जी टोटल आहे ती सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. बॅकफुटर आले कट करण्याचा प्रयत्न. रोहितला आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला ज्यानं पहिल्या डावामध्ये मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी केली होती. सामनावीराचा पुरस्कार त्यानं प्रदान केला होता आणि त्याच्या अगेन्स्ट कमबॅक आता झालेला आहे गोलंदाज मोहनकडून डॉट बॉलनं. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील लाऊड आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक देखील पोहोचले होते मात्र थ्रू देण्यात इंटरेस्टेड नाही आहेत. लेग बायच्या रूपात लेग बायच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर झाली आहे एक सिंगल आणि डाव आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या जोरावरती सध्या पोहोचला आहे तो 7 या आकड्यावरती. स्टिल 2 टू गो. बॅकफुटवर आले. पूलचा पॉवरफुल फटका मात्र एलिमिनेशन मिळालं. डिस्टन्स मिळालं नाही. दर्शन शिंदेनं डीप मध्ये मिड विकेटला पकडला सुंदर झेल आणि 7 वरती बसलाय पहिला हादरा पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पहिला धक्का आपण बघत आहोत बसलेला आहे पिंक पॅन्थर कान्हार्लेला. न्यू बॅटर सध्या रोहनच्या सोबतीनं स्ट्रायकर एंड वरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 3 या पोझिशनवर युवराज ज्यानं विकेट हॅट्रिक कॅरी केली होती पहिल्या सामन्यात. युवराज एक धाव एक्स्ट्रा. टीमची टोटल एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत 8 या आकड्यावरती. 18 चेंडू 3 षटकं आणि विजयाचं समीकरण जर पाहिलं 53च्या लक्ष्याचा पाठला करत असताना अजूनही बाकी आहे 45 त्या ठिकाणी 45 धाब्याचं. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सेट आहेत लॉंग लेगला. पूर्ण झाली ती फक्त एक सिंगल. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. सिग्नल आला त्या ठिकाणी अंपायर मंदार राणे सरांच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावफलक आपण बघत आहोत सध्याच्या घडीला संतवाद इंद्रा यांनी या उक्तीप्रमाणे पोहोचलेलं आहे. सिंगल डबल्सनं 9 वर. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. अगदी पुढे टाकला बॉल हलकासा आतमध्ये आला. ही खासियत आहे स्पेशालिटी आहे दर्शन शिंदे आणि पूर्ण झाली ती सबमरीन राहतो खाली राहतो. सो बाउन्स अपेक्षित होता रोहितला त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी उंचीना चेंडू आपण बघत आहोत. अगदी यष्ट्यांची समांतर पाठीमागे विकेट कीपरकडे निघून झालाय. क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली इट. मॅचची प्राइज विकेट. पहिल्या सामन्याचा सामनावीर आता परतोय माघारी. दर्शन शिंदेने केली आहे ऑफ स्टिक उखाडली आहे. दांडी गुल धक्का. उपस्थित सन्मान्य अतिथी सागरजी दलपे सरपंच खाणिवरे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. प्रकाशदादा भोपी यांच्या शुभ असते. स्कोर स्थिर आहे. धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 10-13 चेंडू 43.
हे इक्वेशन आता मॅच मध्ये पेंडिंग आहे. थोडं स्पीडअप करा न्यू बॅट्समन, आपण देखील फास्टली पोहोचा. रोहित माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत सध्या खेळण्यासाठी नंबर 4 या पोझिशन वरती रामदास. सागरजी दलबे यांचा शुभ सन्मान संपन्न झालेला आहे. लाईन इथे चांगली आहे मिडलला आणि लिक्सिक वरून बॉल मागे निघून चाललाय भन्नाट वेगानं. पाठीमागे विकेट कीपर वर आहे. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. लेनचा अप्रतिम वापर सध्याच्या घडीला होत असताना गोलंदाज दर्शन शिंदेकडून. टीमची टोटल स्थिर आहे. सांगता झाली आहे डॉट बॉलची. रन्स पाहायला मिळत आहेत 10 एंड ऑफ 2 ओव्हर. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती नुकताच झालेली आहे. 12 चेंडू अंतिम 2 षटकं आणि आता विजयासाठी समीकरण आहे 43 धाब्याचं. 12 चेंडू 43 इक्वेशन आहे. तुषार चोरगे अर्थातच बाबू आपण बघत आहोत तिसऱ्या षटकात सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना कॉमेंट्री बॉक्स इन कडून 12 चेंडू 43 हे समीकरण. दर्शन शिंदेनं चांगला स्पेल टाकला. निर्णायक षटकामध्ये त्याची कामगिरी आपण भरदार पाहिली. एक धक्का देत असताना निर्णायक षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकात 7 धावेची सुरुवात होती, मात्र तदनंतर रोहित जसा बाद झाला डाव आता संकटामध्ये सापडलाय पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाचा. 12 चेंडू 43 थोडं फास्ट केला शिवप्रेमी शिरगाव. सचिन सर लक्ष सुद्धा. बॉलर तयार झाला बॉलिंग मार्क वरती. जर्सी नंबर 12 तुषार चोरगे. पहिलाच बॉल विशेप मध्ये फोर्स केलाय. फटका लाजवाब आहे. प्रयत्नच चांगला होता फिल्डरचा, मात्र त्याच्या हाताला चटका देऊन बॉल अगदी आमच्या ट्रॉफी हाऊसला या चमचमत्या ट्रॉफीला धडक मारतोय. षटकार. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत आता झालेलं आहे ते तुषार चोरगेचं. रिया शेखचा प्रयत्न फार सुंदर होता, मात्र फायनली लास्ट मुवमेंटला आपण बघत आहोत त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू मागे निघून चाललेला आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आशा आता पल्लवित केलेल्या आहेत. त्या म्हणजे स्ट्रायकर एंडला बॅटर युवराज कंटेन. 11 बॉल 37 हे समीकरण. 11 पैकी 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवायचे. हाफ ट्रॅकर कमी गती होती, लाईनने ते पाहावे लागेल. मंदार राणे सर सांगतात इट्स अ वाईड शॉर्टर ऑफ पिच. अगदी अर्ध्या विकेटवरती चेंडू होता. गती कमी जरूर केली होती तुषारनं, मात्र दिशेवरती नियंत्रित नव्हतं. हवं तसं कंट्रोल नव्हतं. एक धाव एक्स्ट्रा. स्कोरबोर्डवरती टोटल आहे 17. लाईन इथे चांगली आहे. यावेळेला फ्लाईट जास्त दिली. अगदी पुढात टाकलेला बॉल फिंगर मोड केले होते. सीमवरती बोटं विखुरली होती आणि ही लाईन आता रीड करता आली नाहीये. ती स्ट्रायकर एंडवरती बॅटर युवराज कंटेला. लाईन इथे देखील चांगली आहे. फुलर लेंथ. अगोदर थोडा बाकअप लेंथ होता, हा फुलर लेंथ बॅटन पॅड मधून पाठीमागे निघून चालत असताना त्या ठिकाणी चेंडू आपण पाहिला तो विकेट किपरकडे. सलगचा दुसरा डॉट. अगदी सेम स्पॉटवरती कॉइन बॉक्स गोलंदाजी सुरू आहे. इथे देखील फसवलं. चांगला आउट स्विंगर. हलक्या गतीनं टाकलेला बॉल थोडी फ्लाईट दिली. बॉल बाजूच्या बाजूनं टर्न झाला. टॉस आणि टर्न. उचली सोबतीनं थोडं वलन या चेंडूवरती आपण पाहिलं आणि सलगचा तिसरा चेंडू आता आलाय डॉट. हा हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत सचिन चोरगे सर आणि त्यांनी हाताचा पिसारा फुलत असताना पकडला सुंदर झेल. मैदानावरती 17ला आता गमावलाय गडी तिसरा तो टीम पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघानं.
थँक्यू ब्रदर. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. कॉम्बॉक्सच्या उजव्या आणि डाव्या बाजूला न्यू यंगस्टर नांदेड आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय अप्पा स्मृती जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे. 6 चेंडू 36 हे समीकरण. 4 षटकांची लढत. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. गणेश चोरगेला निर्णायक अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 36 धावा हे समीकरण आहे. वैभव सोकांड्याची जबरदस्त 32 धाब्याची धुवाधार खेळी आपण निर्णायक पाहिली ती पहिल्या डावात त्यांना प्रभावित केलं आणि तदनंतर आता 6 चेंडू 36चं समीकरण थोडंसं डोई जड झालंय ते टीम पिंक पॅन्थर कान्हारले क्रिकेट संघाला. पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. स्वीप करत असताना स्कोरलेगवरून फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विकेट किपर एंडला ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत. धावसंख्या धावफलकावरती सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या पाहायला मिळते आहे ती एकूण एकंदरीत 18 या आकड्यावरती. 5 चेंडू 35 हे समीकरण. लाईन इथे चांगले. चेंडू थोडा टॉस झाला. धावबादची संधी नौसरा करेडला मात्र विकेट किपरच्या बाजूला शॉट थडब्यांच्या दरम्यान जर्सी नंबर 18ला आपण पाहिलं त्यांना मानस व्यक्त केला नाही. थ्रो देण्याचा लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल. धावफलक 19 वर. 4 चेंडू 34. सबमरीन चेंडू. विकेट किपर बीट. बॅट्समन देखील बीट. अजिबात इंटरेस्ट आता राहिलेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. टीमची टोटल स्थिर आहे. औपचारिकता आता फक्त शिल्लक या लढतीमध्ये. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. फक्त प्रोसिजर्स त्या सामन्यामध्ये बाकी आहे. 3 चेंडू 34 हे इक्वेशन आहे. फोर्स केला समोर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. रन इथे देखील आता मिळेल का? यस डेफिनेटली. कारण फिल्डर्स देखील अतिरिक्त जोखीम अतिरिक्त प्रयत्न आता करत नाही. त्यांना माहीत आहे सामना आपल्या बाजूने सामना आपल्या अगदी कक्षेत आहे आणि अशा स्थितीला जर पाहिलं 2 वरती त्या ठिकाणी 33 हे समीकरण आहे. आणखीन एक चांगला आउट स्विंगर. डॉट बॉलची सांगता औपचारिकता फक्त आता शिल्लक आहे. औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून एक बॉल हा त्या सामन्याचा बाकी आहे जो फक्त धावांचं अंतर कमी करू शकेल. मिस झाली लाईन. आणखीन एक चांगला चेंडू. डॉट बॉल आणि याच बरोबरीनं सामना जिंकलाय शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं. ग्रुप सी मधून 2 सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी या टीमची आणि हा संघ पोहोचलाय आज QEF3 क्वार्टर फायनल 3 बक्षीस पात्र फेरीच्या 3ऱ्या लढतीमध्ये. मनपूर्वक अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव आणि टफ अँड हार्ड लग आपण देऊया टीम पिंक पॅन्थर कान्हारलेला. सामनावरचा पुरस्कार. बॅटिंग समोर आपल्या स्क्रीनवर. 14 चेंडू 32 धाब्याची मॅरेथॉन केली. धुवाधार खेळ ज्यांना साकारले तो वैभव सोकांडे ठरला या सामन्याचा विजयाचा शिल्पकार.